कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे। मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। काल मी व्हिडिओ शेअर केला होता लग्नाचा आणि खूप छान पद्धतीत लग्न पार पडलं आणि आज हळद उतरवणीचे खेळ बाहेर चालू होत आहेत। मग ह्या वहिनी माझ्या तुम्ही तर ओळखताच त्यांना आणि मुली आहेत बाहेर, त्या पण खूप असं एक्साइटमेंट आहे की काय नक्की हे खेळ असणार आहेत हळद उतरवणीचे, कारण मुलींनी तर जसं काय जास्त बघितलेलंच नाही आहे। सो चला मी तुम्हाला दाखवते की कसे हे खेळ असतात आमच्या इकडे, कशा पद्धती आहेत, या रिच्युअल्स असतात वेगवेगळ्या। सो चला स्टे ट्यून्ड विथ अस, चला। सो आमचं सगळं आटोपून आम्ही बाहेर गेलो तर छान असे मस्त हळद उतरवणीचे हे खेळ चालू होते, जे नवीन नवरी आणि नवरदेवासोबत खेळले जातात आणि खूप मजा येते। हे प्रत्येक जे नवीन दाम्पत्य असतं तर त्यांच्यासोबत हे असे खेळ खेळण्याची प्रथा आहे। हे जे रिच्युअल्स पूर्वापार चालत आलेले आहेत ते खरंच किती सुंदर आहेत आणि अशा हे खेळ चालू असताना बाकीचे सगळ्यांची एवढी हसून हसून सगळे लोटपोट होत होते, म्हणजे अगदीच खूप छान वाटत होतं लग्नानंतरचे हे कार्यक्रम बघून। सगळेच जण घरातले हा कार्यक्रम एन्जॉय करत होते। वहिनी होत्या, मी, आमच्या दोन्ही मुलींना खूप जास्त आनंद होत होता, म्हणजेच विधा आणि नंदिनी दोघी जणी एकदम उत्सुकतेने बघत होत्या की हे काय चालू आहे म्हणून। बाकी भाऊ आणि आमचे काका आहेत, सवयकर काका, ते पण बसले होते आणि सगळ्यांना एवढं हसू येत होतं जेव्हा जेव्हा हे नवीन नवीन काहीतरी खेळण्याचं नवीन चालू होतं तेव्हा प्रचंड हसून सगळ्यांना खूप मजा आली। बिचारी पाणी मार डोळ्यात।
आणि असे मस्त छान छान हा कार्यक्रम पार पडला. सगळ्यांना खूप मजा आली आणि स्पेशली हे नवीन नवीन नवरी आणि नवरदेव यांना खूप मजा आली. आणि हा सगळा कार्यक्रम आटोपला आणि मग आमच्या घरातल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी चालू होत्या. म्हणजे नाश्ता वगैरे हे सगळं आटोपलं होतं. सगळे जरा रिलॅक्स बसले होते. मग पिल्लूची पण अंघोळ झाली होती. ती पण मस्त फ्रेश होती. मग ती जरा खेळत बसली होती. एरवी ती घरामध्ये खेळत असते छान मस्त, पण इकडे आल्यापासून तिचं खेळणं जरा कमी झालं आहे. मग थोडा वेळ तिच्यासोबत टाईम स्पेंड केला, नाहीतर ती चिडचिड करायला लागते. आणि तिकडे जेव्हा मी सासरी असते तर मग तिकडे आई दादांकडे तिला जायची सवय असते, तर मग तेवढाच मला मोकळा वेळ मिळतो. पण इकडे आल्यानंतर ती जास्त कुणाकडे जातच नाही आहे. एकमेव तिचे मामा आहेत त्यांच्याकडे ती जाते, बाकी कुणाकडेच तिचं जाणं होत नाही आहे. मग म्हणजे तिला आवडतच नाही कुणाकडे जायला. मग थोडा वेळ मीच तिला घेऊन बसले. घरामध्ये असंच छान मस्त रांगतं लेकरू असलं ना की सगळं मन आपलं प्रसन्न होऊन जातं. आणि घरामध्ये पण सगळ्यांना खूप फ्रेश वाटत होतं जेव्हा शार्वी अशी छान खेळत होती. शार्वी झाली तेव्हा डिलिव्हरीला मी इकडेच होते. डिलिव्हरीनंतर अगदी 1.25 महिना मी इकडेच होते. तेव्हा पप्पा नेहमी तिला घेऊन बसायचे. पण आता डायरेक्टली 6 महिन्यानेच मी आले. 6-7 महिन्याने असं माझं येणं झालं. मध्यंतरी जास्त येणं झालंच नाही. मग त्याच्यामुळे तिची सवय जरा कमी झाली सगळ्यांकडे जाण्याची. आणि मग त्याच्यामुळे तिला इतर कोणाकडे जायला आवडतच नाही. मग जरा बाहेर बघितलं, मस्त छान असं पावसाचं वातावरण झालं होतं आणि बाहेर मंडपही होता दारामध्ये. तर छान वाटत होतं खूप. मुली छान मस्त खेळत होत्या. ठरवून असलं प्लॅन केला तर आपलं भेटणं होत नाही सगळ्यांचं एकत्र. मग जेव्हा असे लग्न वगैरे असतात तेव्हा भेटणं होतं. आणि मग मुलांचं पण एकमेकांसोबतचं छान एकमेकांसोबत रुळतात. आणि इकडे समोरचे काका आहेत, सवयकर काका, तर त्यांनी एक मांजरीचं पिल्लू आहे त्यांच्याकडे, तर ते आम्ही घरी आणलं. म्हणजे जरा शार्वीला दाखवलं. मग शार्वी पण त्याच्यासोबत खेळायला बघत होती. तिला खूप छान वाटलं. तिला असं वाटलं की हे काहीतरी खेळणं आहे की काय, म्हणून ती त्याला पकडू पाहत होती. त्याच्यानंतर बाहेर जरा पावसाचं वातावरण झालं होतं. बाहेर गेले आणि बघितलं तर म्हटले आपण काहीतरी क्रिएटिव्ह करावं, म्हणून मोबाईलचा कॅमेरा तर हातात असतोच. तर मग लगेच मग म्हटले काही हे फुलं आलेले आहेत तर त्याचे असे छान छान शॉर्ट्स क्लिक करावे, व्हिडिओज क्लिक कराव्या. आणि म्हणून हा माझा काहीतरी फावला प्रयत्न मी करत होते. आणि खरंच खूप छान छान ही फुलं आलेली आहेत, जी पप्पांनी मस्त ही बाग फुलवली आहेत. तर मग त्याचे असे छोटे छोटे फोटोज आणि व्हिडिओज मी क्लिक करून घेतल्या, जे की मला खूप आवडतात. असं फिरायला, गार्डनमध्ये छोटे छोटे असे क्षण टिपायला मला खूप जास्त आवडतं. लग्न व्हायच्या आधी जेव्हा कॉलेज चालू असायचं तर तेव्हा इथेच मागच्या दाराला मी येऊन खूप छान मस्त अभ्यास करत बसायचे. आणि तेव्हा यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्या सोशल मीडियापासून आपण सगळे तर खूपच लांब होतो. आणि त्यावेळेस असं मन गुंतवायला या सगळ्या गोष्टी खूप छान वाटायच्या. आणि इथे केलेला अभ्यास माझा खूप जास्त लक्षात असायचा. नेहमी इथे अभ्यास करायला बसले, परीक्षेच्या वेळेस कधी येणं झालं तर इथे केलेला अभ्यास नेहमीप्रमाणे लक्षात राहायचा. आणि असं सुंदर असं पावसाचं वातावरण आमच्या इगतपुरीमध्ये झालेलं होतं. आणि दूरवर पसरलेले हे डोंगर, त्यावर आता जी जमा झालेली ही गर्द झाडी आहे, ही खूप सुंदर वाटत होती. आणि काही छोटे छोटे धबधबेसुद्धा सुरू झालेले आहेत, डोंगरदऱ्यांमधून वाहतात. आणि पूर्ण काळोख असा पसरला होता, धुकं दाटलं होतं. हे बघून मन असं एकदम प्रसन्न होऊन गेलं. संध्याकाळचे 5 वाजले होते. मुलींनाही झोपवलं. शार्वी एकदम छान झोपली होती, कारण हवेत गारवा पसरला होता. तिला मस्त गुडपून झोपवली आणि बाहेर पावसाची अशी रिपरिप सुरू झाली. जोरदार पावसाची सुरुवात झाली. सो आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून
for another exciting videos. Bye bye.